था सुनाने, देश प्रेम सबके मन में जगाने लेकर आए हैं कृष कृष और बाल्टी बॉय। भारत है माय उंदीर बटालियन, आजच्या बोर्ड गेम मध्ये आपण क्रिश आणि बाल्टी बॉयला हरवून टाकणार। हा केला मी माझा डाइस रोल आणि हे आले 6। आहा, अरे वा! जो जिंकेल तो शूरवीर आणि जो हरेल तो आणि बाल्टी बॉय सुद्धा। अरे अजून आणखीन चान्सेस बाकी आहेत आणि हरलेली स्पर्धा आम्हाला जिंकता येते। कसं काय? तू बघत रहा बाल्टी बॉय, आता डाइस फेकायची पाळी माझी आहे। आब्राकाडाब्रा, होली हुई होली हुई छू। क्रिश, बाल्टी बॉय, ती बघा पाल। कुठे 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 कुठे? अरे नाही। अरे हे तुम्ही काय केलं? पालीच्या भीतीने बोर्डच उलट सुलट केला, सगळा खेळ खराब केला। आता ह्याचा अर्थ गेम ड्रॉ। ना तुम्ही जिंकलात ना मी। चीटर! चीटिंग 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 नाही, ह्याला योजना म्हणतात, योजना। जर शत्रूंवर विजय मिळवायचा असेल तर शत्रूंना भ्रमित करून टाका। नाना साहेब आणि तात्या टोपेने सुद्धा हेच केलं होतं। नाना साहेब आणि तात्या टोपे हे तर राणी लक्ष्मीबाई यांचे मित्र होते ना? यांनी चीटिंग केली? अर्थातच। अर्थातच नाही। एक बोलतोय होय, दुसरा बोलतोय नाही। आता खरं काय ते स्टोरी ऐकल्यानंतरच माहित पडेल। संस्कृती स्टोरी मोड ऑन। एकोणिसाव्या शतकात कानपूर जवळच्या बिथूरमध्ये पेशवा बाजीराव II यांनी नाना धोंडूपंत म्हणजेच नानासाहेबांना दत्तक घेऊन आपला उत्तराधिकारी घोषित केलं। तसंच त्यांचा गृहमंत्र्यांचा मुलगा रामचंद्र पांडुरंग येवलेकर उर्फ तात्या टोपे, ज्यांना त्यांनी आपल्या मुलासारखं वाढवलं होतं, त्यांच्यावर पेशवा कुळाची रणनीती आणि राजनीतीचा कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी सोपवली होती। मग चला आधी तुम्हाला घेऊन जातो बिथूर पॅलेस मध्ये, जिथे पेशवा बाजीराव द्वितीय नानासाहेबांना राजगादी सोपवत आहेत। आम्ही तुम्हाला राजगादी नव्हे तर जबाबदारी सोपवत आहोत नाना। या इंग्रजांना आपल्या मायभूमीवरून हकलून देण्याची जबाबदारी। पेशवा नानासाहेबांचा विजय असो! पेशवा नानासाहेबांचा विजय असो! अझीमुल्ला हाक मारताच ते एक रत्नजडित टोपी पेशवा बाजीराव द्वितीयांकडे घेऊन येतात। तात्या, ही रत्नजडित टोपी तुम्हाला रणनीती आणि राजनीतीमध्ये कुशलतेचा सन्मान करण्यासोबतच हे स्मरण करून द्यायला दिली आहे की आता तुम्हाला नानांबरोबर मिळून पेशवा कुळाची पगडी सांभाळायची आहे। पेशवा नानासाहेबांचा विजय असो! तात्या टोपेंचा विजय असो! पेशवा नानासाहेबांचा विजय असो! तात्या टोपेंचा विजय असो! पेशव्यांनी तर नानासाहेबांना उत्तराधिकारी बनवलं होतं, पण पेशव्यांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी बिठूर मध्ये सुद्धा डॉक्ट्रिन ऑफ लॅब्सचा नियम लागू केला। हा तर तोच नियम आहे ना, ज्याच्या अंतर्गत इंग्रज सरकार दत्तक घेतलेल्या पुत्राला उत्तराधिकारी मानत नव्हती। अगदी बरोबर बाल्टी बॉय। मग नानासाहेबांनी काय केलं? त्यांनी त्यांचं डोकं लावलं। इंग्रजांशी शत्रुत्व पत्करण्यापेक्षा त्यांच्याशी खोटी खोटी मैत्री केली। नानासाहेब, तुम्हाला वकील अझीमुल्ला यांना इंग्लंडला पाठवण्याची काहीही गरज नव्हती। आमच्याकडे दुसरा काय पर्याय होता? अचानक डॉक्ट्रिन ऑफ लॅब्सचा कायदा लागू करून आमच्याकडून तो हक्कही हिरावलात जो आम्हाला स्वतः बाजीराव पेशव्याने दिला होता। तुम्ही नाराज का होत आहात नानासाहेब? आम्ही तुमचे शत्रू तर नाही आहोत आणि कायदा तर सगळ्यांसाठी समान आहे। डॉक्ट्रिन ऑफ लॅब्सच्या अंतर्गत पेन्शन तर तुम्हाला मिळणार नाही, पण तुम्ही कंपनी सरकारशी मैत्री करून प्रामाणिकपणाचा पुरावा दिला आहे। मग कंपनी सरकारही त्यांची मैत्री नक्की निभावणार। माझ्यावर विश्वास ठेवा, आम्ही असताना तुम्हाला कशाचीच कमतरता भासणार नाही। हो, पण आम्ही असंही ऐकलंय की हल्ली ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेमध्ये काही नवीन प्रकारची काडतुसं आली आहेत, ज्याच्या झाकणामध्ये गाय आणि डुकराची चरबी आहे। हे खरं नाहीये।
इंग्रज ऑफिसरचा गळा चोक होताना पाहून त्याची मदत करण्यासाठी तात्या टोपेंना इशारा करतात आणि तात्या टोपे त्यांची सगळी खदखद काढत इंग्रजाच्या पाठीवर गुद्द्यावर गुद्दे मारायला लागतात. एवढे गुद्दे की नानासाहेबांना हस्तक्षेप करावा लागला. तात्या, थँक्यू. इट्स माय प्लेजर. ही अफवा वणव्यासारखी पसरत चालली आहे. जर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्हाला आमची मदत हवी असेल तर निसंकोचपणे सांगा. मैत्री केलीये तर निभवावी तर लागेलच. इंग्रज खुश आणि संतुष्ट होऊन तिथून निघून गेले. पण नानासाहेब काहीतरी वेगळाच विचार करत होते. दोघे तलवारबाजीचा सराव करत होते तेव्हा अझीमुल्लांनी त्यांना विचारलं, ते इंग्रज साफ खोटं बोलतायत. आपल्या गुप्त हिराची खबर पक्की आहे. या लोकांना हिंदू मुस्लिमांमध्ये दंगल घडवून स्वतःचा हेतू साध्य करायचा आहे. मग आपण त्यांना साथ देण्याऐवजी आपल्या लोकांना विद्रोह करण्यासाठी तयार करायला हवं. तुम्हा दोघांच्या डोक्यात काय खिचडी शिजतेय? खिचडी नाही, भाकर आणि कमळ. हा, आणि ही भाकर आणि कमळ असणार आहे आपल्या स्वतंत्रता संग्रामाचं प्रतीक चिन्ह. म्हणजे ही भाकर अन्नपूर्णा देवीचा प्रसाद आहे. गरीब असो वा श्रीमंत, हिंदू असो वा मुसलमान, सैनिक असो वा शेतकरी, सगळे या भाकरीचं मोल जाणतात. ही भाकर सगळ्यांना जोडणार. आणि कमळ लक्ष्मीचं प्रतीक आहे. या इंग्रजांनी देशातल्या राजा आणि जमीनदारांकडून त्यांचं राज्य, त्यांचं वैभव, त्यांचा सन्मान हिसकावलाय. हे कमळ त्यांना ते सगळं परत मिळवून देण्याची प्रेरणा देईल. कल्पना तर चांगली आहे, पण नानासाहेब हे साध्य तरी कसं होणार? जर इंग्रजांना या गोष्टीचा सुगावा लागला तर आपण लढाई सुरू होण्याआधीच हरून जाऊ. हे काम आपल्याला खूपच चतुराईने करावं लागेल जेणेकरून इंग्रजांना याचा मागमूसही लागणार नाही. हो, म्हणूनच आपल्या संग्रामाला तीर्थयात्रेचं नाव देऊन देशाच्या काना कोपऱ्यात जायचं. म्हणजे ते इंग्रज याला फक्त भक्ती समजतील, देशभक्ती नाही. बरोबर. आणि जोपर्यंत नानासाहेब आणि मी या यात्रेमध्ये आहोत, तुम्ही बिठूर मध्येच राहून इंग्रजांच्या छावणीवर तीक्ष्ण नजर ठेवा. छोट्यातल्या छोट्या हालचालीवरही आपली बारीक नजर असली पाहिजे. म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत आपण पूर्णपणे तयार होऊन जाऊ. ही फक्त लढाई नाहीये, तर स्वातंत्र्याचा संग्राम आहे. यामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन एकत्र एकाच वेळी वार करावा लागणार आहे. म्हणजे आपल्याला हिंदू मुस्लिमांमध्ये विभागणारं हे कंपनी सरकार स्वतःच तुकड्यांमध्ये विभागलं जाईल, जेणेकरून आपण यांना एकाच वेळी पूर्णपणे हरवू शकू. नानासाहेब आणि तात्या टोपेंनी कमळ आणि भाकरीच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा संदेश देशातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवला. आणि सगळ्यांनी मिळून हे ठरवलं की ते एकत्र रविवारी 31 मे 1857 रोजी इंग्रज सरकार विरोधात संग्राम उभारणार, ज्यामध्ये राणी लक्ष्मीबाई सुद्धा सामील होत्या. त्या त्यांच्या सेनापती आणि त्यांच्या विश्वसनीय झलकारीबाईंसोबत बोलत होत्या. आमचे बंधू, आमचे बालपणीचे मित्र नानासाहेब यांनी आम्हाला संदेश पाठवलाय. ते आणि तात्या टोपे ह्या इंग्रजांच्या विरुद्ध एका संग्रामाची तयारी करतायत. नानासाहेबांना ही डॉक्ट्रिन ऑफ लॅब्सच्या कायद्यामुळे पेशव्यांची पेन्शन आणि बाकी अधिकारांपासून वंचित राहावं लागलं. पण ही लढाई फक्त डॉक्ट्रिन ऑफ लॅब्सचा सूड उगवण्यासाठीची नाहीये. ही स्वातंत्र्याची ती लढाई आहे ज्याचं स्वप्न आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात लहानपणापासून आहे. आणि आता हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. आपल्याला लवकरात लवकर आक्रमणाची तयारी करायला हवी. आक्रमण होईल आणि विजयही मिळेल. आपल्याला बिठूरला संदेश पाठवावा लागेल की झांसी 31 मे साठी सज्ज आहे. नानासाहेब आणि तात्या टोपेंचा निरोप सगळ्या भारतात आगीप्रमाणे पसरला आणि कित्येक राज्यातून कमळाची देठ आणि भाकऱ्यांच्या रिकाम्या टोपल्या परत आल्या. जेवढी कमळाची देठ आहेत तेवढ्या राज्यांच्या पूर्ण फौजा आपल्या बरोबर लढायला तयार आहेत. आणि या भाकऱ्यांच्या रिकाम्या टोपल्या सांगत आहेत की गावातली लोक सैन्यासाठी खाण्यापिण्याचा बंदोबस्त करतायत. आता फक्त 31 मे ची वाट बघायची. तात्या टोपे आणि नानासाहेबांनी तर चांगल्या कामासाठी इंग्रजांना भ्रमित केलं होतं, पण क्रिशने तर फक्त गेम जिंकण्यासाठी केलं. अगदी बरोबर. म्हणूनच त्यांनी जी केली ती योजना होती आणि जी क्रिशने केली ती चीटिंग. ओहो,
अजूनही गेम वरच अटकलात. पुढची स्टोरी नाही ऐकायची? पुढची स्टोरी मला माहित आहे. नक्कीच नानासाहेब आणि तात्या टोप्यांनी इंग्रजांना धूळ चाखायला लावली असणार. नाही, त्यांचा हा प्लॅन फेल झाला. कसा? कारण इंग्रज जी काडतुसं वापरत होते त्यात खरोखरच गडबड होती हे सैनिकांच्या लक्षात आलं आणि 31 मेच्या आधीच 29 मार्च 1857 मंगल पांडे यांनी बंड पुकारला. त्यांच्या मृत्यूमुळे बाकीचे सैनिक भडकले आणि योग्य संधीची वाट न बघताच त्यांनी छोट्या छोट्या तुकड्यांमध्येच इंग्रजांच्या फौजेविरुद्ध लढायला सुरुवात केली. जर सगळेजण एकत्र मिळून एकाच दिवशी लढले असते तर इंग्रजांची सेना विभागली गेली असती आणि आपल्यासाठी जिंकणं सोपं झालं असतं. पण सगळेजण वेगवेगळे लढत गेले आणि कमकुवत पडत गेले. म्हणजे एवढ्या महिन्याची प्लॅनिंग, सगळ्या तयाऱ्या फेल. मग पुढे काय झालं? पुढे काय झालं हे मी सांगेन, पण आता नाही. थोडीशी वाट बघा, कारण गोष्ट मोठी आहे आणि मला लागलीये भूक. हो हो, भूक तर मला पण लागलीये. आणि उपाशी पोटी डोकं कधीच नीट चालत नाही. ना मी स्टोरी नीट सांगू शकेन आणि ना ती तुम्हा सगळ्यांच्या डोक्यात शिरणार. मग आता घेऊया एक विश्रांती. उरलेली गोष्ट पुढच्या एपिसोड मध्ये नक्की बघायला या. पण विश्रांती घेण्याआधी अभिमानाने म्हणा. जर तुम्हाला ही गोष्ट ऐकतानाच एवढी मजा येत असेल तर विचार करा पाहताना किती मजा येईल. बघा क्रिश, त्रिश आणि बाल्टी बॉय, भारत है हम, दर रविवारी सकाळी 11 वाजता दूरदर्शनवर. आणि आमचे स्ट्रीमिंग पार्टनर्स आहेत Amazon प्राईम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स. स्टे ट्यून.